नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कर चुकवेगिरीला प्रतिबंध करणाऱ्या गार नियमांची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार एनसीसी कॅडेट्स संचलनाचं निरीक्षण. काश्मीरच्या गुरेज भागात हिमकडे कोसळून झालेल्या अपघातात 15 जवानांसह 20 जणांचा मृत्यू, राज्यातल्या 4 जवानांचा समावेश. सैन्य दलातल्या जवानांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी लष्करातर्फे व्हॉट्सअप हेल्पलाईनची सुरुवात. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत सेरेना आणि व्हिनस विल्यम्स भगिनींमध्ये आज रंगणार अंतिम लढत. आणि आता सविस्तर वृत्त. कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या गार अर्थात सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधी नियमांची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. हे नवे नियम लागू करताना कंपन्यांना त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या पद्धतीतल्या अधिकारांमध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे. कंपन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या परदेशी गुंतवणुकीचा उद्देश केवळ वाणिज्यिक असेल आणि त्यात कर चुकवेगिरीचा कोणताही हेतू किंवा प्रयत्न नसेल तर त्यासाठी गार नियम लागू असणार नाहीत, असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे. गुंतवणुकीच्या किंवा व्यवहारांच्या माध्यमातून होणाऱ्या कर चुकवण्याच्या प्रयत्नांना आळा घालणं हाच गार नियमावलीचा उद्देश असल्याचंही मंडळानं म्हटलं आहे. 1 एप्रिल 2017 पूर्वी परिवर्तनीय साधनं, बोनस जाहीर करणं तसंच मालकीचं विभाजन किंवा एकीकरण यासारख्या बाबींमध्ये कंपन्यांना मिळणारे लाभ 1 एप्रिलनंतरही चालू राहतील, असंही प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे. वस्तू आणि सेवा कर तसंच विमुद्रीकरण या दोन्हीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांच्या महसुलात मोठी वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. ते काल विशाखापट्टणम इथं सीआयआयच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित बहुतांश वादग्रस्त मुद्द्यांवर तोडगा निघाला असून त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर भारतात अप्रत्यक्ष कररचनेचं नवं पर्व सुरू होऊन कररचना एकच व्यवस्था सुरू होईल, असं जेटली म्हणाले. 1 जुलैपासून हा कर लागू होईल, असंही त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्थेत काही काळासाठी उलथापालथ झाली, मात्र अर्थव्यवस्थेची गाडी लवकरच रुळावर येणार असून त्याचे दीर्घकालीन लाभ मिळतील, असंही जेटली म्हणाले. या परिषदेत केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारामन, अशोक गजपती राजू यांच्यासह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या संचलनासाठी नवी दिल्लीत आलेल्या एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सच्या संचलनाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी करणार आहेत. देशभरातले 2000हून अधिक निवडक कॅडेट्स यावेळी संचलनाद्वारे पंतप्रधानांना मानवंदना देतील. मानवंदना स्वीकारल्यानंतर पंतप्रधान या छात्रसेनेला मार्गदर्शन करणार असून यावेळी सर्वश्रेष्ठ कॅडेट्स आणि संचालनालयाला ते सन्मानित करतील. काश्मीरमध्ये गुरेज भागात 2 दिवसांपूर्वी लष्करी छावणीवर हिमकडे कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण 20 जण दगावले आहेत. यात 15 जवानांबरोबर 5 नागरिकांचा समावेश आहे. या दुर्घटनेत राज्यातल्या 4 जवानांचा बळी गेलाय. बीड जिल्ह्यातले जवान विकास समुद्रे यांचा या अपघातात मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यातल्या गांजपूर गावातले विकास सोनमर्ग इथल्या लष्करी छावणीत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेचं वृत्त कळताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या माना गावचे जवान संजय खंदारे आणि अकोल्यातले आनंद गवई या दोघांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. या संदर्भात अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दूरदर्शनला माहिती दिली. पूरे भारत देश के लिए और विशेष करके अकोला के लिए एक दुखद घटना, मतलब जो उसमें अवलांचे में 2 लोग अकोला के रहवासी थे जो शहीद हुए हैं. उसमें एक आनंदा गवई और संजय सुरेश खंडारे, ये 2 लोगों का मृत्यु हो गया है. और उनकी जो बॉडीज हमारे पास जैसे हस्तांतरण होने के बाद आगे की शासन की विधिवत जो कार्रवाई जो हम करेंगे.
काश्मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं हिमस्खलनाच्या आणखी घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लष्कराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे। भारतीय लष्करातल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्कारांवर मराठी जवानांनी यंदाही आपली छाप उमटवली आहे। लेफ्टनंट जनरल अशोक भीम शिवाने यांच्यासह अन्य तिघांना प्रतिष्ठेचा परमविशिष्ट सेवा पदक पुरस्कार, शहीद नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कार, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना उत्तम युद्ध सेवा पदक, तर लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे आणि मुकुंद नरवणे यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले। परम विशिष्ट सेवा पदकासाठी निवड झालेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव कानेटकर, अविनाश चव्हाण आणि विनोद खंडारे यांचा समावेश आहे। राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल अमिताभ वालावलकर यांना युद्ध सेवा पदक, तर दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या नायक पांडुरंग गावडे यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। लष्करातल्या जवानांच्या तक्रारीसाठी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी काल व्हॉट्सअप हेल्पलाईनची सुरुवात केली। काही जवानांनी आपल्या तक्रारी समाज माध्यमांद्वारे जाहीर केल्यामुळे लष्कराकडून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। यापुढे जवानांनी आपल्या तक्रारी 9643300008 या व्हॉट्सअप क्रमांकांवर नोंदवाव्यात, असं लष्कर प्रमुख रावत यांनी म्हटलं आहे। विमुद्रीकरणाचा सर्वाधिक परिणाम शेती व्यवसायावर झालाय। शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने शेतमाल विकावा लागतोय, त्यामुळे शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते अशी भीती माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली। 4 दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन काल पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात झालं, त्यावेळी ते बोलत होते। कुटुंबातल्या एकानं शेती करावी आणि दुसऱ्यानं इतर व्यवसाय पाहावा, यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असं ते म्हणाले। शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणं शक्य नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। पंतप्रधानांच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली। दूध, ऊस यांची देयकं बँकेत जमा झाली, पण जिल्हा बँकांवर रोकड मर्यादा घातल्यानं शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय। जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक कोंडी केल्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली। न्यायालयानं आदेश देऊनही त्याची पूर्तता होत नसल्याची टीका त्यांनी केली। महानगरपालिका आणि परिषदांच्या आगामी निवडणुकीत सेना भाजप आरपीआय युती आवश्यक होती, मात्र सेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं या निवडणुकात रिपब्लिकन पक्षाची भाजपसोबत अधिकृत युती राहील अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत काल केली। भाजप शिवसेना युती न झाल्याबद्दल रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे, असंही त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड यांच्यासह रिपाई मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने आरपीआयला 40 ते 45 जागा सोडाव्यात अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं। जिथे भाजपसोबत समाधानकारक जागा वाटप होणार नाही, तिथे रिपाई स्वबळावर निवडणूक लढेल, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही अशी भूमिकाही रिपाई नेत्यांनी स्पष्ट केली। मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत। शाळा आणि महाविद्यालयांच्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर यावेळी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। मन की बात या कार्यक्रमाचा हा 28वा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल। त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या YouTube वाहिनीवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल। सह्याद्री वाहिनीवर 11:30 वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होईल। बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानात उस्मानाबाद जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवर झालेला गौरव हे सामूहिक प्रयत्नांचं यश आहे, असे उद्गार जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी काढलेत। शहरातल्या आर्य चाणक्य विद्यालयात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते। प्रशासन आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच जिल्ह्यात स्त्री जन्मदरात लक्षणीय वाढ झाली असून हे प्रमाण अजूनही वाढणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले। स्त्री जन्माचा दर प्रति 1804 वरून 920 पर्यंत नेण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी तो केरळच्या बरोबरीला नेण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे। आगामी वर्षात हेच उद्दिष्ट ठेवून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन नारनवरे यांनी यावेळी केलं।
या मेळाव्यात डॉक्टर नारनवरे यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले तसंच जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा आर्य चाणक्य विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून रेल्वे सुविधा विकासाची अनेक कामं वेगानं सुरू असून त्यात प्रवासी सुरक्षा, स्वच्छता आणि आधुनिकीकरणाचा समावेश आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी हिंगोली इथं दिली। हिंगोलीच्या निजामकालीन रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण, विस्तारीकरण आणि स्वच्छतेसह अन्य उपलब्ध सुविधा आणि कामांची पाहणी त्यांनी या भेटीत केली। अकोला खांडवा रेल्वे रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर असून या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यासाठी नवनिर्माण कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी प्रवासी संघटनांबरोबरच्या बैठकीत दिली। यावेळी प्रवासी संघटना, व्यापारी संघटना, पत्रकार तसंच रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं हिंगोली रेल्वेशी संबंधित मागण्यांची निवेदनं यादव यांना सादर केली। या मागण्यांचा सकारात्मक दृष्टीनं विचार करण्यात येईल असं आश्वासन यादव यांनी यावेळी दिलं। धुळ्यात काल अखिल भारतीय मानवाधिकार संघाला 30 वर्ष पूर्ण झाली। या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती नाट्यगृहात आयोजित मेळाव्याचं उद्घाटन मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर M.U. दुवा यांच्या हस्ते करण्यात आलं। युवा वर्ग हा देशाचा भावी कर्णधार आहे असं मत डॉक्टर दुवा यांनी व्यक्त केलं। प्रत्येक माणसाला मानवाधिकार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी मानवाधिकार संघ प्रयत्नशील असल्याचं माजी कुलगुरू डॉक्टर के.बी. पाटील यावेळी म्हणाले। राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीनं पुण्यात आजपासून नैऋत्य राज्यांमधल्या भाषांवर आधारित चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अजय मित्तल यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। उद्यापर्यंत चालणाऱ्या महोत्सवात लघुपट, चित्रपट दाखवले जाणार असून या भागातले कलाकारही महोत्सवात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे यावेळी या महोत्सवात नैऋत्य भागातल्या चित्रपटांसह त्यांच्या खाद्य संस्कृतीचा आस्वादही रसिकांना घेता येणार आहे। सर्वसामान्य लोकांच्या भावभावनांचं व्यासपीठ असलेल्या चित्रपट क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी मोठा वाव असून त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी योगदान द्यावं असं आवाहन प्रसिद्ध चित्रपट निर्माते रमेश तिप्पी यांनी काल नागपूर इथं केलं। नागपुरात ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन, सप्तक आणि विदर्भ साहित्य संघानं आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। या महोत्सवाचं उद्घाटन सिप्पी, डॉक्टर जब्बार पटेल, समर नखाते आणि दिग्दर्शक सुप्रांत सेन यांच्या हस्ते करण्यात आलं। सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असून प्रतिभावान तरुणांचा नवा वर्ग निर्मिती, दिग्दर्शन आणि अन्य क्षेत्रांमध्ये येत आहे, ही समाधानाची बाब आहे, असं डॉक्टर जब्बार पटेल यावेळी म्हणाले। या महोत्सवात देश-विदेशातल्या 30 पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा आस्वाद नागपूरकरांना घेता येणार आहे। पुढच्या वर्षापासून या महोत्सवात लघुपट स्पर्धाही घेण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली। सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे। या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्त विभाग, मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम। केंद्रीय अर्थसंकल्प 2017 यावेळी असणार विशेष। स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प। जनतेच्या आकांक्षा, विमुद्रीकरणाचा परिणाम, कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर, तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका। वृत्त विभाग, मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन 1 फेब्रुवारीला दुपारी 1 ते 2:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत आज अमेरिकेच्या विल्यम्स भगिनींमध्ये अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे। सेरेना आणि व्हिनस यांच्यामध्ये तब्बल 14 वर्षांनंतर अंतिम फेरीची लढत होणार आहे। सेरेनानं यापूर्वीच 22 ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावून स्टेफी ग्राफशी बरोबरी साधली आहे। आता ती 23वे जेतेपद जिंकून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहे। पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उद्या अजिंक्यपदासाठी लढत होईल। काल झालेल्या अटीतटीच्या उपांत्य लढतीत नदालनं दिमित्रोव याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला। नदालनं काल 5 सेटपर्यंत निकराची झुंज देऊन
दिमित्रोववर 6-3, 5-7, 7-6, 6-7 आणि 6-4 अशी मात केली. यापूर्वी फेडररनं वावरिकाचा पराभव करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इव्हान डॉडिंग ही जोडी काल मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली असून कारकिर्दीतल्या 7व्या ग्रँडस्लॅमच्या उंबरठ्यावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर चुकवेगिरीला प्रतिबंध करणाऱ्या गार नियमांची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार एनसीसी कॅडेट संचलनाचं निरीक्षण. काश्मीरच्या गुरेज भागात हिमकडे कोसळून झालेल्या अपघातात 15 जवानांसह 20 जणांचा मृत्यू, राज्यातल्या 4 जवानांचा समावेश. सैन्य दलातल्या जवानांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी लष्करातर्फे व्हॉट्सअप हेल्पलाईनची सुरुवात. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत सेरेना आणि व्हिनस विलियम्स भगिनींमध्ये आज रंगणार अंतिम लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.